पाहिजे, गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे। सर्व पदाधिकारी महिला भगिनी, अत्यंत वाईट अशी घटना या चिमुकल्यांच्या बरोबर झालेली आहे। शासनाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, परंतु गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना या निषेधातून आणि राज्यात निषेध होतोय ह्या माध्यमातून आपलं ग्रह खातं कुठं आहे आणि रोजच्या रोज काय घटना होतात। परवा देशात कलकत्त्यामध्ये झाली, मध्ये नवी मुंबईला झाली, आता बदलापूरला झाली। या घटनेतून आपण धडा घेणार आहेत। या माध्यमातून निषेध करताना शासनाला आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती करतो, जरी निषेध करत असताना की ज्या ज्या शाळा आहेत, मग त्या जिल्हा परिषदेच्या शाळा असू देत किंवा माध्यमिक शाळा असू देत किंवा इतर प्रायव्हेट शाळा असू देत, पहिली या जिल्ह्याच्या कलेक्टरना आणि राज्याच्या सर्व कलेक्टरना विनंती करतो आम्ही या निषेधाच्या माध्यमातून की प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही हा लागला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या घटनेचं कुठेतरी आवर बसेल असं आम्हाला वाटतं। तर मी शासनाला विनंती करतो या माध्यमातून की प्रत्येक ठिकाणी, परवा माझं जशी घटना घडली तर या तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी हेच केलं की मी सगळ्या मुख्याध्यापकांना आणि बीडीओंना यांची तातडीची बैठक लावून त्यांना तसे आदेश देतो। ह्या तालुक्यात ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, सीसीटीव्ही लागायला पाहिजे, त्याच पद्धतीने राज्यात सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी। आमचा वाडा तालुका हा बहुतांश आदिवासी शेतकरी भागातला हा तालुका असलेला ह्या माध्यमातून जरी या तालुक्यातली एक छोटीशी ठिणगी असे निषेध करत असलो तरी राज्यभर हा निषेध होतोय। तर शासनाने याचा दखल घ्यावी, तातडीने ह्या आरोपींना शिक्षा द्यावी आणि शिक्षेच्या बाबतीत काय करायला पाहिजे तर तुम्ही कायद्याच्या माध्यमातून जा। तातडीचं अधिवेशन या राज्याचे पंतप्रधान असतील, या राज्याचे मुख्यमंत्री, देशातले मुख्यमंत्री, तातडीचा असा एखादा कायदा व्हावा की जेणेकरून महिला कशा या राज्यातल्या सुरक्षित राहतील, असा एखादा कायदा आणून त्यांना ताबडतोब अशा ज्या घटना घाणेरड्या घडतात त्या घटनेवर ताबडतोब जर इलाज करायचा असेल तर त्याला त्या 2 किंवा 24 तासामध्ये त्याला फाशी झाली पाहिजे। अशा पद्धतीचा जर कायदा झाला तरच इथे ह्या घटना थांबतील असं मला या निषेधाच्या वतीनं वाटतंय। आज हे जाहीर निषेध, आज महिला जे रस्त्यावर आलेत, पहिली गोष्ट तर ही आहे की मला सरकार एवढा जागा पाहिजे महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीमध्ये, काही आम्हाला विरोधकांना गरज नाही भासली पाहिजे की आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे। सर्वात आधी मी सांगतो, जे आज तुमचा प्रवास 15 लाखापासून चालू झाला होता तो आज 1500 रुपयावर येऊन थांबला। मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, या अशा सरकारचा त्यांना ते 1500 रुपयाचा प्रमोट करायला